नमस्कार मैत्रिणींनो, निहा की रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे. तिळाचे लाडू करणार आहोत. गुळाचा पाक न बनवता आणि अतिशय सोप्या पद्धतीने ही रेसिपी आज आपण करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पॅनमध्ये साधारण पाव किलो तीळ घेतले आहेत. हे तीळ आता आपल्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत. साधारण 7 ते 8 मिनिटं हे तीळ आपल्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत. तीळ अजिबात करपून द्यायचे नाही आहेत आणि शक्यतो बिना पॉलिशचे तीळ इथे घ्यावेत. हे पहा, तीळ व्यवस्थितपणे भाजून झाले आहेत. पॅनमध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत. हेही आपल्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत. साधारण 5 ते 6 मिनिटं हे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. हे पहा, आता हे तीळ आपल्याला एका मिक्सिंग जारमध्ये काढून घ्यायचे आहेत. सर्व तीळ व्यवस्थितपणे मिक्सिंग जारमध्ये काढून घ्यायचे आहेत. भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत. साधारण 1 वाटी गूळ घालायचा आहे. गूळ हा मी बारीक किसून घेतलेला आहे. हे पहा, आणि 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे. आता हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे. मिश्रण जास्त बारीक करायचे नाहीये. हे पहा, अशा प्रकारे मिश्रण दरदरीत ठेवायचे आहे. हे पहा, आता एका बाउलमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेऊया. सर्व मिश्रण बाउलमध्ये काढून घेतले आहे. आता यामध्ये साधारण 3 चमचे तूप घालून घेऊया आणि मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. मिश्रण जर तुम्हाला कोरडे वाटत असेल तर त्यामध्ये तुपाचा वापर जास्त करावा किंवा गूळही थोडा घातला तरी चालेल. हे पहा, आता इथे मी याचे छोटे छोटे लाडू करून घेत आहे. हे पहा, अतिशय सहजपणे हे लाडू वळले जात आहेत. तुम्हाला ज्या आकाराचे लाडू हवे असतील त्या आकाराचे तुम्ही करू शकता. हे पहा, अशा प्रकारे सर्व लाडू आपल्याला करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने लाडू नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. हे पहा, हा लाडू किती सहजपणे तुटत आहे आणि अजिबात कडक झालेला नाही आहे. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.